नमस्कार मंडळी, आज आपण बघतोय एखादी छोटीशी पार्टी किंवा सुट्टीच्या दिवशी स्पेशल मेनू म्हणून एकदम टेस्टी आणि कुरकुरीत चिकन समोसा. सोपी आणि कमी साहित्यात बनणारी रेसिपी आहे. त्यासाठी लोखंडी तव्यात एक मोठा चमचा तेल घातलंय. तेल गरम झालं की ह्यात घालूया बारीक चिरलेले 3 मोठे कांदे. सगळं साहित्य आपण अर्धा किलो चिकनच्या प्रमाणात बघतोय. वजनाने हे कांदे साधारण 150 ग्रॅम आहेत. कांदा आपल्याला भाजीसारखा खूप जास्त शिजवायचा नाही. थोडंसं परतलं की ह्यात घालूया 1 चमचा भरून आले लसूण पेस्ट. साधारण पोहे खायचा चमचा असतो तेवढा चमचा भरून आले लसूण पेस्ट घेतली आहे. 3 तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या. जरा मिक्स केलं की ह्यात घालूया चिकन. तर मी इथे अर्धा किलो बोनलेस चिकनचे बारीक बारीक तुकडे करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. चिकनचा खिमा वापरला तरी चालेल, फक्त चिकन बोनलेस असावं. हाय फ्लेमवर हे साधारण 5-6 मिनटं परतून घेते. ह्यावर झाकण ठेवायची गरज नाही, कारण चिकनचे छोटे छोटे पीस आहेत त्यामुळे चिकन पटकन शिजतं. झाकण ठेवून शिजवलं तर चिकनला पाणी सुटेल, मग ते आटवायला लागेल. त्यामुळे झाकण न ठेवता असं मिक्स करत राहायचं. 5-6 मिनटं हाय फ्लेमवर परतल्यानंतर तुम्ही बघू शकता चिकनचा कलर बदलला आहे. असं इतपत परतलं की ह्यात घालूया 1 चमचा काळी मिरी पावडर. आत्ताही गॅस मोठाच आहे. चिकनला खूप जास्त पाणी सुटू नये म्हणून हाय फ्लेमवर परतलंय, पण अगदीच भांड्याला चिकटत असेल तर गॅस मिडियम करू शकता. 6-7 मिनटातच चिकन अर्धवट शिजलंय. अधेमध्ये चमच्याने असं करायचं म्हणजे चिकनचा खिमा होईल. आता ह्यात घालूया चवीनुसार मीठ, 1 चमचा धणे जिरे पावडर, फक्त पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर आणि 1 ते 1.5 चमचा चिकन मसाला. चिकन मसाला जरूर वापरा, त्याने चव खूप छान येते. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चमच्याने असं करत राहायचं म्हणजे चिकन छान बारीक होईल. पुन्हा एकदा सांगते की गॅसची फ्लेम मोठीच आहे, कारण आपल्याला हे चिकन कोरडं करायचं आहे. पण अगदीच तव्याला चिकटत असेल तर थोड्या वेळासाठी गॅस कमी किंवा मीडियम केला तरी चालेल. 10 ते 11 मिनटातच चिकन पूर्णपणे शिजलेलं आहे. आता ह्यावर अर्ध्या लिंबाचा रस घालून भरपूर कोथिंबीर घालायची आणि मिक्स करायचं. सगळ्यात शेवटी 1 चमचाभर टोमॅटो केचप घालून गॅस बंद. आवडत असेल तर कोथिंबीर आणखी घालू शकता. आता हे चिकन ताटात काढून पूर्णपणे थंड करून घेते. समोसे बनवायला घ्यायच्या आधी 1.5 चमचा मैद्यात पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्यायची. तर हे खूप जास्त पातळ नाही आणि खूप घट्टही नाही. समोसा पट्टी व्यवस्थित चिकटवता येईल इतपत असावं. आता चिकन समोसा बनवायला घेऊया. तर इथे समोसा बनवण्यासाठी मी रेडीमेड समोसा पट्टी वापरते. हल्ली रेडीमेड समोसा पट्टी बाजारात सहज उपलब्ध असते. आपलं चिकनचं फिलिंग संपूर्णपणे थंड झालं आहे. आता समोसा तयार करूयात. तर हे बघा, अशी एक समोसा पट्टी घेऊन एका साईडने ट्रायंगल शेप येईल ह्या पद्धतीने फोल्ड करायचं. त्यानंतर दुसरा फोल्ड असा सरळ रेषेत घ्यायचा आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कोन तयार करून घ्यायचा. ह्यात मावेल तेवढं चिकनचं फिलिंग भरूयात. चिकनचं फिलिंग भरताना अगदी कमी नको आणि खूप जास्तही भरायचं नाही. प्रमाणात भरलं म्हणजे समोसा व्यवस्थित पॅक करता येतो. बोटाने जरा अलगदपणे आत ढकलायचं. त्यानंतर इथे हलकंसं दाबून मैद्याची पेस्ट सगळीकडे लावून घेते. अलगदपणे फिलिंग बाहेर येऊ न देता पुन्हा ह्याप्रमाणे फोल्ड करायचं. मैद्याची पेस्ट अशी बोटाने पण लावू शकता. त्यानंतर कोने व्यवस्थित करून जास्तीचा भाग असा करून ट्रायंगल शेपमध्ये समोसा तयार करायचा. एकदम सोपं आहे. पुन्हा एकदा दाखवते. समोसा पट्टीची अशी त्रिकोणात घडी घालून दुसरी घडी इथून सरळ घालायची म्हणजे असा कोन तयार झाला पाहिजे. त्यानंतर फिलिंग भरायचं. चिकनचं फिलिंग अगदी बाहेर येईल इतपतही भरायचं नाही.
मैद्याची पेस्ट लावणं जरुरी आहे, कारण त्यामुळे समोसा व्यवस्थित सील होतो. मैदा खूप जास्त जाड नको, असा जरा पातळसर पण सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचा. हे सगळं चिकटलं पाहिजे. कोणे पण व्यवस्थित दाबून घ्यायचे, म्हणजे समोसा तळताना तेलात सुटणार नाही. चिकन समोसा तयार झाल्यानंतर सगळीकडून असा एकसारखा दिसला पाहिजे. सगळे समोसे तयार झाल्यानंतर एकदा चेक करायचं. कुठे निघालं असेल तर मैद्याची पेस्ट लावून बंद करायचं. समोसा तळण्यासाठी लोखंडी तव्यात तेल गरम करायला ठेवलंय. तेल व्यवस्थित गरम झालं की ह्यात समोसे सोडूयात. तर ह्यात मावतील एवढे समोसे घालायचे आणि मध्यम आचेवर समोसे छान तळून घेते. हे समोसे तळायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि तळायला तेलही कमीच लागतं. अलटी पलटी करत समोसे तळून घ्यायचे. सगळीकडून छान सोनेरी रंग येईपर्यंत समोसे व्यवस्थित तळायचे. हे बघा, असा रंग येईपर्यंत तळले की मस्त कुरकुरीत होतात. चिकन समोसाची एक बॅच तळायला मला मध्यम आचेवर साधारण 5 मिनिटं लागली. टेस्टी आणि कुरकुरीत चिकन समोसा बनवण्यासाठी लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे चिकन बोनलेस पाहिजे. चिकन झाकण न देताच शिजवायचं. मीठ नंतर घालायचं, कारण मीठ जर आधीच घातलं तर चिकनला पाणी सुटेल आणि मग ते कोरडं व्हायला बराच वेळ लागेल. फोडणी घातल्यानंतर कांदा भाजीसारखा न शिजवता कांदा थोडासा कच्चा असतानाच त्यावर चिकन घालायचं आणि हाय फ्लेमवर परतायचं. चिकनचं फिलिंग व्यवस्थित कोरडं होईपर्यंत परतायचं आणि फिलिंग पूर्ण थंड झाल्यावरच समोसे तयार करायला घ्यायचे. जेव्हा समोसा तयार करतो तेव्हा तो मैद्याच्या पेस्टने व्यवस्थित पॅक करायचा, नाहीतर समोसे तळताना तेलात एखादा समोसा ओपन झाला तर समोस्याच्या आतमध्ये तेल जाऊन समोसा खूप जास्त तेलकट होईल. टोमॅटो केचप वापरताना सुद्धा अर्धा किलो चिकनसाठी 1 चमचा टोमॅटो केचप पुरेसा आहे. त्यापेक्षा जास्त घातलं तर चिकन समोसा गोडसर लागेल. तर मी सांगितलेल्या टिप्स वापरून हा सुपर टेस्टी चिकन समोसा एकदा बनवून बघा. बच्चे कंपनीज काय, मोठी माणसंसुद्धा खुश होतील, इतके टेस्टी लागतात. अर्धा किलो चिकनमध्ये जवळपास 25 समोसे तयार झालेत. एखादी छोटीशी पार्टी किंवा सुट्टीच्या दिवशी नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा. लवकरच भेटूयात अशाच एका छानसा रेसिपीसोबत.